हाय गाईज, आज अलिबागमध्ये किहिम या गावात असलेलं शिवलिंग दाखवतोय. तो शिवलिंग म्हणजे असं आहे काय 10 महिने पाण्याखालीच असतो तो, म्हणजे तो दिसत नाही. आणि जेव्हा श्रावण महिना चालू झाला म्हणजे श्रावण महिन्याच्या थोडे दिवस अगोदर तो शिवलिंग दिसायला तयार होतो, म्हणजे दिसायला लागतं. आणि श्रावण महिना एकदा काय चालू झाला तर पूर्ण शिवलिंग वरती येतो. आज तुम्हाला त्याच शिवलिंगाचं दर्शन दाखवतोय. चला डायरेक्ट आता शिवलिंगाजवळ भेटू. बाय बाय. जसं कणकेश्वरला आपल्याला पायऱ्या चढून जावं लागलं तसं त्यांशी आपल्याला खडपांशी जायचं आहे. तर चला शिवलिंगाचं दर्शन घेऊ. चला दर्शनाला येताना तुम्ही थोडी माहिती काढून या, कारण का जर समुद्राला भरती आली असेल तर तुम्हाला दर्शन होणार नाही. चला आता आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया. बाबा या शिवलिंगाचं नाव काय? सागरेश्वर. बरोबर. तसंच या शिवलिंगाला सागरेश्वर नाव या कारणामुळे पडलं का हा शिवलिंग हा वर्षभर सागराखाली असतो, म्हणजे समुद्राखाली असतो, आणि फक्त श्रावण महिन्यात हा वरती येतो, म्हणून तर सागरेश्वर नाव पडलं.